Now over to Mr. Kirti Kumar Deshmukh, the principal of PIS Ambezogai. हॅलो. सर्वात प्रथम इथे जमलेल्या समस्त परळीवासियांना माझा खूप खूप नमस्कार. ॲक्च्युली आय एम नॉट गोइंग टू अड्रेस इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये नाही बोलणार. आपल्या सर्वांशी कनेक्ट होण्यासाठी जी आपली मातृभाषा आहे मराठीमध्येच आपल्या सर्वांशी संपर्क साधणार आहे. उपस्थित सर्व मान्यवर आणि पालकवर्ग, बऱ्याच वर्षानंतर मला आपल्या मातृभूमीमध्ये येण्याची संधी भेटली आणि आजचा जो राजस्थानी पोदार लर्न स्कूल जी आमच्या 100 किंवा जवळपास 200 पोदार स्कूलपैकी एक टॉप स्कूल जी आहे त्या स्कूलचा 8वा वार्षिक स्नेह संमेलन आज मला या ठिकाणी पाहता आलं आणि मुलांचं जे परफॉर्मन्स आहे, जे एक्सलंट परफॉर्मन्स आहे ते आय विटनेस होता आलं. त्याबद्दल मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो. राजस्थानी पोदार लर्न स्कूलचा जो मागच्या 8 वर्षातला जो प्रवास आहे 2016 पासून ते 2023 पर्यंत जे एफर्ट्स बियानी सर असतील, बाहेती सर असतील, स्पेशली मिस्टर धीरज बाहेती, मिस्टर सिंग सर असतील किंवा माझे मित्र मिस्टर मंगेश सर असतील, यांच्या सर्वांचे जे एफर्ट्स आहेत आज ते दिसून येत आहेत. जसं आपण म्हणतो की आपण एका बीजाचं रोपण करतो आणि जेव्हा त्याचं एक वटवृक्षामध्ये रूपांतर होतं आणि जेव्हा त्याला मधुर फळ लागतात तेव्हा आपल्याला जाणीव होते की हो, जे कष्ट आपण केलेले आहेत त्याचे एफर्ट्स त्याचं फळ आपल्याला दिसत आहे. आज उपस्थित असलेल्या पालकवर्गावरून आज मला हे दिसत आहे की हे जे टीमनी या ठिकाणी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत ते दिसून येत आहेत. आणि हाच मेसेज मी माझ्या ट्रस्ट जे आमचे ऑनरेबल डॉक्टर पवन पोद्दार सर असतील किंवा गौरव पोद्दार सर असतील यांचा मेसेज घेऊनच या ठिकाणी आलेलो आहे की सर्वात एक नावाजलेली संस्था पोदारमधील असेल ती म्हणजे राजस्थानी पोदार लर्न स्कूल आहे. मी सध्या अंबेजोगाईमध्ये आहे. याच्या अगोदर मी 3 ते 4 लोकेशनमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल लातूर असेल, नांदेड किंवा रत्नागिरी आणि आता अंबेजोगाईला आहे. मंगेश काशीद सरांचा आणि माझा खूप जुना परिचय आहे किंवा मी धीरज बाहेती सरांनाही खूप बऱ्याच वर्षापासून ओळखत आहे. त्यामुळे पालकवर्गांना परत एकदा सांगू इच्छितो की या ठिकाणी या स्कूलमध्ये माझे बरेच नातेवाईक आहेत, त्यांचे पण मुलं याच ठिकाणी शिकत आहेत. तर एक सर्वात उत्कृष्ट संस्था आपल्याला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये लाभलेली आहे, जे एक नावाजलेली संस्था आहे अँड इट इज वाईडली ॲक्नॉलेज्ड बाय द CBSE ऑल्सो. किंवा आमचं जे आता सहोदय ग्रुप आम्ही जे बीड जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे त्याच्यामध्ये राजस्थानी पोदार लर्न स्कूलचाही खूप मोठा एक सहभाग आहे किंवा योगदान आहे. तसेच जे मुलांना घडवण्याचं काम, कारण आपण बघतो की घरी जेव्हा आपल्याला 2 मुलांना सांभाळताना खूप परेशानी होते, परंतु या ठिकाणी जवळपास 1100 विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या शैक्षणिकदृष्ट्या किंवा कोस्कोलॅस्टिकमध्ये घडवण्याचं काम ही संस्था मागच्या 8 वर्षापासून यशस्वीपणे करत आहेत. लवकरच पोदार ग्रुप ऑफ स्कूल 2027मध्ये 100 वर्ष पूर्ण करत आहे आणि या शतक महोत्सवामध्ये राजस्थानी पोदार लर्न स्कूलचं जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. त्यामुळे मी परत एकदा मॅनेजमेंटला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व टीमला परत त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. I extend my sincere thanks to the management for calling me for today's evening and giving me an opportunity to share my experiences. Thank you Mangesh sir, thank you everyone. थँक्यू सर. अतिशय मार्मिक आणि अप्रतिम अशा शब्दांमध्ये या ठिकाणी तुमचे विचार आणि तुमच्या भावना व्यक्त केलात. तर एक विद्यार्थिनीचा सत्कार आपल्याकडून राहिला होता. ते विद्यार्थिनीचा सत्कार करण्यासाठी राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सौ प्रेमा बाहेती मॅडम आणि आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रमुख पाहुणे अंजुम पटेल मॅडम या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्या विद्यार्थिनीचा सत्कार करायचा आहे. रिधिमा पाठक आपल्या पालकांसमवेत रंगमंचावरती आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. रिधिमा पाठक, a student of 10th standard,
She topped last year when she was in 9th standard. The topper of grade 9 academic session 2022-23. She has been honored by our Vice President, Mrs. Prema Baheti, and the chief guest of today's function, Mrs. Anjum Patel. कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा, अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सदिच्छा. थँक्यू मॅम.